कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर लास्ट टाइम आम्ही एकदा घोरडेश्वरला गेलो होतो, अर्थात श्रावण महिन्यामध्ये गेलो होतो. आणि त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की अजून एक म्हणजे ऍक्च्युली 3 वेनी तुम्ही घोरडेश्वरला जाऊ शकता. जो एक वे आहे जो आहे तो नॉर्मल स्टेप्सने जायचा होता, तो आम्ही लास्ट टाइमला गेलो होतो. आणि त्यावेळी आम्ही म्हणलं पण होतं की तो थोडासा जो डिफिकल्ट वाला ट्रेक आहे त्यांनी पण आम्ही येऊ, कारण त्या दिवशी आम्ही तयारीने आलो नव्हतो. तर आजचाच तो दिवस आहे की ज्या दिवशी आम्ही तो ट्रेक करणार आहे. अर्थात तो कितपत डिफिकल्ट आहे, कसा आहे अजून माहित नाही आम्हाला, पण बघू आता कसा होईल ते. तर सेम रोड आहे, सेम जो घोरडेश्वरला जायचा रोड आहे तोच आहे, फक्त त्याच्या अलीकडून तुम्हाला लेफ्ट घ्यायचंय. संतोष आहे ड्रायव्हिंग करतोय. 8 वाजलेत. आज अर्थात ब्रेकफास्ट केला नाही आम्ही, म्हणलं आधी थोडासा ट्रेक करावा आणि मग नंतर ब्रेकफास्ट करावा. आणि इथून कुठंतरी लेफ्टला घ्यायचे. आणि हा तुम्हाला माहिती असेलच, पुणे मुंबई जुना हायवे. तर इथून आता आम्ही ट्रेक चालू करणार आहे आणि गाड्या अशाच रोडवर पार्क केले तिथे, तुम्ही बघू शकता. हा पूर्ण डोंगरच आहे, म्हणजे असा डोंगरच तुम्हाला चालत चालत यायचंय. आणि हा मेन रोड कसं आहे हे मस्त आहे, अवघड आहे. असाच रोड आहे प्रॉपर. इथं वाघ वगैरे असलं तर खूप मजा येईल, पण आता असं काय नाही इथं. पण असं पूर्ण पायवाट आहे. पावसाळ्यामध्ये तर अजून वाट लागेल तुमची, तुम्ही बघू शकता. पावसाळ्यामध्ये इथं सगळं पाणी असेल, पाणी असतं म्हणजे युजली, आणि मजा येते इथं. शेवटी पायवाट आहे, आमच्यासारखी बरेचसे लोक इथं. अश्विनी इथं कूल चाललेली आहे, हाताला वगैरे बसलेली. असं पूर्ण गवत आहे, गवताच्या मधून रस्ता आहे. तुमच्या उंचीचं गवत आहे, पण मस्त वाटतंय. आपल्या इथं वरती पोचायचं, तुम्ही बघू शकता. इथं बरेचसे लोक आहेत, पण हा रस्ता मस्त आहे. अश्विनी दम दिली परत एकदा. पण रोड दमण्यासारखाच आहे, म्हणजे स्लोली तो वाढत जातो वरती. स्टीफ आहे, स्लोली वाढतोय तो. येताना थोडासा सोपा असेल, पण आता तुम्ही स्लिप होऊ शकता. आणि जाताना तुम्हाला असं जावं लागतं, त्याला पर्याय नाही आहे. असं म्हणजे जंगल वाटतं तुम्हाला छोटंसं. पावसाळ्यात तर खूप डेंजर वाटतं. पावसाळ्यामध्ये तुमची फार वाटच लागेल इथं, पण तेवढी मजा पण येईल तुम्हाला. यू शुड हॅव प्रॉपर शूज, आणि मग काय अडचण येणार नाही. येस पावसामध्ये फार स्लिपरी असेल असं. आणि खूप दम लागलाय मला आता. अश्विनी आपली कंबर कसलेली आहे परत एकदा. येस, प्रॉपर इंडियन मॉम, इंडियन वुमन, जशीची राणी. असा हा ट्रेक आहे मस्त. अशा स्टेप्स नाही आहेत, पण असं तो स्लोप वाढत चाललाय. आधी कमी होता, ते तुम्हाला वाटतं फोटोमध्ये छोटा आहे, बट इट्स टू मच ॲक्च्युली. आणि त्या स्टेपमुळे तुम्हाला दम लागू शकतो, त्यामुळे तोंडानं श्वास घ्यायचा आहे काय वेळेला. आता आम्ही 5 मिनिट, मला असं वाटतं आम्ही ऑलमोस्ट हाफ डिस्टन्स कव्हर केलेलं. तुम्हाला असं कन्फ्युजन होईल कुठं जायचं, पण हा पाथ घेऊ नका. हा इकडचा पाथ घ्या, इकडचा असा, हा जरा हलका आहे. आणि इथून आता हायवे असं दिसतं, म्हणजे इतक्यावर आपण आलेलो. तुम्ही बघू शकता इथून आम्ही इकडं तो हायवे थोडा अलीकडे आहे. थोडं वर गेलं दाखवतो तुम्हाला मी. तिथेपर्यंत जायचं आहे, आणि तिकडनं परत आम्ही परत येऊ शकतो इकडनं, माझं इकडनं येऊ शकतो. बघा कसं होतं, पण हे खूप अजून बरंच आहे. मग डोंगराचा पूर्ण वर चाललं आहे, डोंगराच्या वरती एकदम टोकळावर.
पण ट्रेक करायला छान आहे, म्हणजे यू विल एन्जॉय इट ॲक्च्युली. चा हायवे, या हायवेनं आपण ह्या इथून आलो. तुम्हाला दिसतंय का बघा हायवे. हे बघा आपण त्या स्पॉटवरून आलो होतो खाली. बरंच लांब आलो आहे आपण. आणि हा बराच उंच असं वाटतं तुम्हाला छोटं, पण बरंच आहे. बघू शकता असं बघा, ते वर लांब जायचं आपल्याला एकदम तिथं. असं बरंच पब्लिक आहे जे पळत पण येते खाली. हे बघा आम्ही आपले निवांत आहे. आम्हाला चालायचं हो, आणि लोक पळतात. बरीचशी लोक खाली आता उतरले. आम्ही वर चाललोय. आम्ही थोडं उशीर आला मला वाटतं, ऊन आल्यावर. थोडं लवकर आलं पाहिजे, पण आमचं सगळं नाश्ता बिष्टा करायचा आम्हाला. उठतोय आम्ही निवांत, 7 शिवाय उठत नाही आम्ही, त्यामुळं आम्हाला वेळ लागतो असं यायला. आणि माझं आपलं नेहमीचं काम आहे. प्रेमान आशुतोष, आशू विथ आशू. यू सी हिअर, ही कुठली तरी अकॅडमी दिसते. त्यात मुली पण आहेत, मुलं पण आहेत. हे बघा कुठली तरी अकॅडमीची पोरं आहेत. ही कुठली माहीत नाही अकॅडमी. काव्य करिअर अकॅडमी काय, पोलीस भरतीसाठी लोक प्रयत्न करतात. आणि एकदम कडक लोक आहेत सगळे. हे वाटतंय छोटं आहे, पण टेकडी छोटीच आहे, पण तुमचा कस लागतो. तुम्ही इथं बसून अशी मस्त की ट्रेनचा अनुभव घेऊ शकता. हो, किती छान दिसते ट्रेन. मला दिसतंय का बघा, प्रचंड लांब आहे ते. आणि आम्हाला वाटलं कोणच नसेल, तरी पण किती गर्दी आहे इकडं. आणि तुम्हाला ट्रेन बघायला मस्त मस्त मजा येते. खूप छान व्ह्यू आहे वरती. तर ॲक्च्युली ऊन वाढलेलं आहे, म्हणजे तुम्ही थोडं लवकर आलं पाहिजे. म्हणजे ऊन वाढलं की तुम्हाला दम जास्त लागायला लागतो आहे, तुम्हाला तहान पण लागते ॲक्च्युली. मला वाटतो इझी, पण आता हे सगळं तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं पाहिजे. म्हणजे जास्त स्टीफ आहे, म्हणजे एकदम ऑलमोस्ट तुम्हाला असं म्हणता येईल की कॅमेरामॅनचं काम असतं फोटो रस्ता काढायचं. तुम्ही बघू शकता ती काय बागोड जागत जाते. इथं जास्त अवघड आहे, तिथे पोचणार ती. तेवढं जास्त तुम्हाला फळ चांगलं मिळतं. येस, शेण आहे, वाघच शकतो वाघाचं. ते वाघ येऊ शकतो. चोकिंग. हे 2 रस्ते बस तिकडं. चला, त्यांनी पार्टी मूड नाव लुक ॲट दिस. त्यांनी आपला अड्डा केलेला इथं मस्तपैकी. त्यांची पार्टी आणि वार्ता झालेल्या आहेत काहीतरी, ते बघू शकता. आणि आता आम्ही तो जो घोरडेश्वरचा बाजू आहे घोरडेश्वरची, तिकडून उतरायचा आमचा प्रयत्न आहे. बघू आता कसं होतंय. येस, आता हा इथं आम्ही मध्ये पोचलोय, वरती डोंगरावरती आलेलो आहे. आणि तुम्ही इथं हत्तीचं वगैरे शेण पाहू शकता. ते हत्तीचं हे आहे. जस्ट किडिंग आहे. इकडूनच का ते उतरायचं? पुढनं हा रस्ता आहे, इकडनंच होते. इथं बरंचसं शेण आहे. इथं सगळ्यांनी बरंचसं ज्यांना जेवण मिळतं वाटतं, त्यामुळे त्यांनी बरंचसं आपलं काम करून ठेवलेलं आहे. आता पुन्हा एकदा स्ट्रीप आलेला इथं तुम्ही बघू शकता. आणि इथून तुम्ही उतरून त्या मंदिराकडे जाऊ शकताय, घोरडेश्वर मंदिर. आता या अश्विनी पुन्हा एकदा आपलं काहीतरी ट्राय करते मस्तपैकी. तिचे पाय दुखायला लागले असते म्हणते, तिचं म्हणणं आहे. आता आम्ही गाडी जाऊ दुसरीकडं आणि चाललो आहे आम्ही दुसरीकडं. आता ॲक्च्युली आमची गाडी गेला, आम्हाला लांब चालू जाणार आहे. आता पर्याय नाही आमच्याकडं, तर इथं उतरायचंच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे एकदा मला चॅलेंज दिलं होतं की जायचंय आणि तू जाऊ देत नाही म्हणून. हो, जाऊन दाखवणार. मी त्याला म्हणलं होतं जाऊ नको, ते ऐकायला तयार नाही. काय आता अशा वेळेला ऐकायला लागते. आता ही बायको परत मला मोबाईल बंद कर म्हणून. मग कॅमेरामॅनचं काम असते मोबाईल कधी बंद करत नसते. कॅमेरामॅनला कायम आपलं काम करायला लागते, कसं का असं. किती स्ट्रीप असू किती अवघड असू दे.
हे बरंचसं पब्लिक इकडनं आलेलं आहे मस्तपैकी. ती अश्विनी काय मागोड जायचं असते. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी. आता इथं मस्त आहे बघ इथं. हे बघा, तू इथून काही न जाऊ शकता. हे बघा, पण तसं तिथंच नाही. ती अशी कुठं तिथं खोपच्यात पडणार यांना. इझी मार्गात ती येणार नाही कधी. हे बघा, हे बघा. तुम्ही आता तिकडनं उतरणार का? माहितीच नाही आम्हाला. आता बघू. नाही काय वर्ण रस्ता खाली उतरला असा. तिकडच्या बाजूने उतरावं लागेल तुम्हाला. म्हणजे इथून पण येऊ शकता. पुढे असं मला स्टंट करायला लागतो आधीमध्ये काहीतरी. विदाउट स्टंट यू कॅनॉट गो. बरंचसं उत्साही पब्लिक आहे कॉलेजचं. म्हणजे मस्त गाणी लावली त्यांनी शंकराची वगैरे. हिला दम, नाक आणि सगळं न तिचं हवा लिहिली आहे. नाका तोंडातून हवा येते या खोपाच्या. मला जायचंय खाली करा. तुमच्या पायावर फुल प्रेशर येते एवढं खरं आहे. गुडघ्यावर प्रेशर येते एवढं खरं आहे. होप माय नीज आर इनफ पॉवर टू सस्टेन दिस. थोडं स्लिपरी आहे. तुमचे बूट चांगले पाहिजे. तुम्ही स्लिप होऊ शकता. आता इथं ते एक मंदिर आहे. आम्हाला तिथे एक लेणी पाहिजे होती मागच्या वेळेला. आम्हाला ते राहिलं. बरं, आम्हाला वाटलं इथं आलं, पण तसं नाही आहे. हे काय लोक इथून चाललेत परत. इथं थोडंसं काय ते अवघड असेल थोडंसं पुढं. हा बघा इथं हा असतो. मागच्या वेळेला आम्ही इथून दम काढला होता इथं मागं वरती यायला, कारण पाऊस होता. आता आम्ही उलटा आलेलो बरोबर. आणि हा तो एकदम स्ट्रीप रस्ता आहे. आम्ही आता फायनली त्या लेणीपाशी या साईडनं येण्याचा प्रयत्न आमचा आहे. तो बहुतेक सक्सेसफुल होत आहे. आणि हा आता अतिशय अवघड असा ट्रेक आहे. शेवटचा टप्पा एक उरलेला आहे. शेवटचा म्हणजे अजून पूर्ण उतरायचं आहे आम्हाला. आम्हाला पूर्ण उतरायचं आहे. इथं मुलं उतरत आम्ही पाहतोय. मला बहुतेक कॅमेरामॅनला आपला कॅमेरा बहुतेक आता बंद करायला लागेल शक्यता आहे. लेट्स सी हाऊ मच आय कॅन कीप. बट तुम्ही तर पाहू शकता असं पूर्ण मस्त एकदम आता म्हणजे खडा उतार आहे. तुम्ही बघू शकता इथं. खाली बसले म्हणजे खाली आता बसली इथं ही. आता हे खाली बसले तर बसण्याशिवाय तिला पर्याय नाही आहे, कारण तो पूर्ण खडा उतार आहे. आता मी कसं काढणार आहे मला माहीत नाही, पण ॲज युजल तुम्हाला माहीतच आहे कॅमेरामॅन कधी आपलं दुकान बंद करू शकत नसतो. असं ते दुकान आहे. असं म्हणजे एकदम कस लागलेलं काम आहे. तुम्हाला येताना पण कसं जाताना कसं लागणार आहे. Ashwini is finding out the way to go. Let's see. The difficult one. Now I think she has found out the right way. Hope so. As usual, she is turning red now to get down. She finally done it. Yes, I am also enjoying. But for me, it's tough. But you know what? Cameraman Ashu with Ashu. And the same statement again. And here is the other way where people can come. Look at this. Look at this is another way of coming where people have do some stunt and comes. People are doing nice way here. Look at this. It's really tricky. Now we want to find out the way. Will you go? Would like to go, or shall I go first? You go first. Shoot, yeah. It's really tough now. There is no other way now. It's either you have to sit down nicely, but again look at this Ashwini. She found out some better way now. I think I have to difficult one, but as like a cameraman I have to also follow her because no other option she left for me, because I have to shoot her. Shoot in the sense camera. But this is a nice way, so you can it's really difficult. मी जर का पाऊस असेल ना तर खूप मजा येईल. म्हणजे तुम्हाला असं पर्यायच नाही आहे असं चालण्यामध्ये बसण्यामध्ये. पण इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खरंच तुम्हाला खडकाचा अनुभव घ्यायचा असेल तर इथं या तुम्ही. आणि so finally Ashwini found out nice way to get down. I am also behind her. Let's see. So it's one tricky part we resolved just now. There is one small now remaining where people usually sits. Let's see what Ashwini can do. It's not that tricky. Let's see.
बरंचसं कॉलेजचं उत्साही पब्लिक इथे आहे. येस येस, यू कॅन गिव्ह द हँड. जाऊ सर. फायनली शी मेड इट. सो नाव जेव्हा लोकांना ट्रेक संपतो तेव्हा माझा चालू होतो, त्यामुळं यू गाईज रिलॅक्स. शी इज ऑलमोस्ट अबाउट टू सिट. So finally we made it and we reached where we have the steps. लास्ट टाइम आमचा तुम्हाला स्पॉट दाखवतो. या स्पॉटला आम्ही होतो आणि इथून आम्ही दम काढला होता, म्हणजे माझ्या बायकोनं. म्हणजे मग त्यामुळं मला पण काढला लागला. माझ्या बायकोनं मला आवर घातला आणि मग मला फक्त नवऱ्याची इच्छा पूर्ण करायला आज आम्ही इथून आलो. तिनं हा दिवस शोधलाय. मुहूर्त बघितली ना आधी प्रॉपर मुहूर्त बघून वगैरे वेळ काढून वगैरे मग आम्ही ह्याला आलो. तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्ट रस्ता. मागच्या वेळेचा आमचा दाखवतो रस्ता आणि हाच तो रस्ता आहे तो. गेल्या वेळी आम्ही असं स्टेप्सनी आलेलो, आता जाताना आम्ही असंच जाऊ. येस, तुम्हाला बघ हा एक रस्ता आहे मंदिराला आणि हा तुम्हाला जर का स्टंट करायचा असेल तर यू गो फ्रॉम हिअर अँड गेट डाऊन फ्रॉम अदर साईड. नाईस वे. आता माझ्या आणि हाच तो रस्ता जिथं आता शंकरचं छान मंदिर आहे, आपण ते बघूया. आणि इथं डोंगर आहेत मस्त. आणि हे असं इकडे हे शंकराचं मंदिर आहे मस्त. मंदिरामध्ये अगदी शांत आणि प्रसन्न, खूप मस्त वाटतं आहे ना. एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात. सुंदर मंदिर आहे एकदम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एवढं वरती चढून आलेलो असतो आणि चढून आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. हा उतरतानाचा रोड आहे आणि हा नॉर्मल स्टेप्स आहेत या. आणि आता कॅमेरामॅन चेंज झालाय, उलट झालेलं आहे आणि नवरा आता एकदम उतरायचं म्हटल्यावर पळत पळत पुढे जाते. कुठला ट्रेक छान आहे, हा का तो? मला विचारलं तर असं आहे की जर तुम्हाला थोडंसं इझी पाहिजे असेल तर तुम्ही या रूटनी या, म्हणजे ज्या रूटनी आम्ही उतरतोय त्या रूटनी, कारण त्या नॉर्मल स्टेप्स आहेत. हा थोडंसं ट्रेकिंग वगैरे पण आहे मध्ये मध्ये, पण तुम्ही इझिली येऊ शकता. पण मग असं रोड तुम्ही बघितला तो पूर्ण डोंगरच तुम्हाला चढायचं आहे, त्यामुळं मग तुम्ही ठरवा. थोडंसं तुम्हाला डिफिकल्टी लेवल पाहिजे असेल तर तिकडून या आणि इझी हवा असेल तर इकडून या. उतरताना फक्त हा एक मधला पॅच आहे ना, तो थोडासा असं आहे. परत आता स्टेप्स आहेत. तर अशा प्रकारे आम्ही चढलो घोरडेश्वरला डोंगराच्या बाजूनी आणि उतरलो स्टेप्सवरून. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.